त्याच्यामध्ये आपण एक श्लोक पाहिला ना की ती भक्ती कशी आहे, तर भक्तिरूपी अवंचिका कुंचिका. अवंचिका म्हणजे न फसवणारी किल्ली मला मिळाली. कशाचं? मुक्तिद्वार उद्घाटन, मुक्तीचं द्वार उघडण्यासाठी. कारण कशाने बंद झालं होतं मुक्तीचं द्वार? मुक्तीचं द्वार तर सदैव उघडच असतं, पण आपल्यासाठी बंद कशाने झालं? तर मोहाने. तर मोहाने इतकं बळकट दृढ बंद झालेलं होतं आणि त्याला मला आता किल्ली मिळाली. सांगितलं कोणती किल्ली मिळाली? भक्तिरूपी किल्ली. ती एवढी आहे अशी खात्रीने तिथं आपल्याला ते उघडलं जाणारच, अशा प्रकारची ती किल्ली मिळाली. त्या किल्लीसाठी एक उदाहरण आहे. 4 मित्र असतात आणि ते 4 मित्र फिरायला जातात. रोज एक जण त्यांना नाश्ता देतो शेवटी, पण एक त्यातला खूप कंजूस असतो. मग त्यांनी काय असं गप्पा मारत मारत खूप बोलायचं, सगळ्यांना त्यात रंगवायचं आणि शेवटी काही नाश्ता वगैरे द्यायचा नाही. हे त्याचं कार्यक्रम. मग आता काय ठरवलेलं असतं, सगळ्यांनी त्याला मौन दिलेलं असतं. म्हणजे हा फक्त बोलून आपल्याला फसवतो, तर आज त्याला मौन द्यायचं आणि त्याच्याकडनं नाश्ता घ्यायचाच. पण त्याचं घर कुठं असतं? 84व्या मजल्यावर असतं. मग त्यावेळेस आता ते फिरताना अजून ते तिकडं गेले नाही, तोपर्यंत त्याच्या लक्षात आलं. मग तो म्हणतो एवढंच मला बोलू दे. असं करतो तो संकेत. थोडंसंच बोलायचं नाही म्हटले, अजिबात नाही बोलायचं. आणि शेवटी त्याला 84 मजल्यापर्यंत नेलं. त्याचं घर होतं तिथपर्यंत. पायऱ्यांवरनं चढत, लिफ्टनी नाही, पायऱ्यांवरनं चढत गेले. आणि मग तिथं पोहोचल्यावर कुठं ते दार बंद आहे. मग इतक्या वेळ मी तेच म्हणत होतो तुम्हाला, मला थोडंसं बोलू द्या, माझी किल्ली खाली राहिली. किल्ली घ्यायची होती. आता काय बस सगळे म्हटले, कोणालाच काय मिळणार नाही, दार बंद आहे पूर्ण. म्हणजे 84 मजले एवढे चढून गेले आणि क्लेशच क्लेश. काय खायला प्यायला तर मिळालंच नाही. शेवटी बोलला ते पहिला बोलायचं होतं ना त्यांनी. मग त्याला मौनच दिल्यामुळं तो बोलू शकला नाही. आणि नंतर मग त्याला म्हटलं की म्हणजे त्यांनी कंजूशी जीवनभर केली ना, त्यामुळं आता त्याला द्यायचे पाऊस झाले तरी केली नाही आणि बोलू शकत नाही. मग तसं या ठिकाणी हे आमचं म्हणजे आम्ही 84 लाख योनीमध्ये असं भ्रमण केलं की ज्यामध्ये आपल्याला इकडून तिकडं फिरण्यातच किती क्लेश. नुसते मधले चढत गेलं तर दम लागतो. आणि इथं तर 84 लाख योनीमध्ये फिरताना काय काय झालं असेल, किती क्लेश झाले असतील, किती त्रास झाला असेल, परंतु त्याच्यातनं सुद्धा मी बाहेर पडलो नाही. कारण अजून आपल्याला फिरावंच वाटतंय, कंटाळा आला नाही किंवा काय असं वैराग्य झालं नाही. मग म्हणून इथं काय म्हटलं की आता मला अशी किल्ली मिळाली की मी तिथून माघारी फिरणार नाही. नक्कीच ते मुक्तीचं द्वार उघडलं जाणार, म्हणजे रत्नात्रयाने मी युक्त आहे आणि मला नियमाने मोक्ष मिळणार, अशा रीतीने त्या श्लोकात सांगितलं. आता जे वाचलं होतं ना त्यातला एक श्लोक कितवा होता पाहतो? 13वा श्लोकात. आता आपल्याला 17वा श्लोक पाहिजे. प्रादुर्भूत स्थिरपद सुख त्वामनो ध्यायतो मे. प्रादुर्भूत स्थिरपद सुख त्वामनो ध्यायतो मे. त्वय्येवाहं सैति मतिरुत्पद्यते निर्विकल्पा. त्वय्येवाहं सैति मतिरुत्पद्यते निर्विकल्पा. मिथ्येवेयं तदपि तनुते तृप्तिमभ्रेशरूपा. मिथ्येवेयं तदपि तनुते तृप्तिमभ्रेशरूपा.
जात असेल च्या जागी, तर तिथं ख करून घ्यायचं. प्रादुर्भूत स्थिरपद सुख त्वामनुध्यायतो मे त्वय्येवाहं स इति मतिरुत्पद्यते निर्विकल्पा मिथ्येवेयं तदपि तनुते कृत्तिमप्रेषरूपा दोषात्मानोऽप्यभिमतफलास्त्वत्प्रसादात् भवन्ति. आता इथं काय सांगितलंय की प्रादुर्भूत स्थिर पदसुख. प्रादुर्भूत म्हणजे उत्पन्न झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे असं स्थिर पद, ज्यापासून कधी हलणार नाही, अशा स्थिर पदाचं सुख प्राप्त झाले म्हणजे अनंत सुख प्राप्त झालेलं आहे. असे हे जिनेंद्र भगवंता म्हणजे तुम्ही अनंत चतुष्टय प्राप्त केलेलं आहे, तुम्हाला केवळ ज्ञान झालेलं आहे, म्हणून मी तुमचं ध्यान करतो. त्वाम अनुध्यायतः मी, तर तुमचे ध्यान करून माझ्या मनामध्ये त्वयी म्हणजे तुमच्याविषयी अहम स एक म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात काही फरकच दिसेना. मी तुमचं ध्यान करत असताना तुमच्या ठिकाणी मलाच मी पाहतोय. म्हणजे काय आहे, तुमच्याविषयी तू म्हणजेच मी आहे असं वाटतं. इति निर्विकल्पा मती, अशी माझी अगदी निर्विकल्प बुद्धी आहे. म्हणजे निर्विकल्प म्हणजे त्यात काही संशय नाही आहे, पण मला तर असं होऊन गेले तुमचं ध्यान करता करता मीच अनंत चतुष्टयवाला आहे असं मी स्वतःला जाणतो. म्हणून तुमच्यासारखं म्हटलं तरी काय होईल, सादृश्य प्रतिविज्ञान होईल. परंतु जे तुम्हाला पाहत असताना, तुमचं ध्यान करत असताना, आता तुम्ही मला काही दिसत नाही, मीच दिसतोय त्या जागी. आपण पाहतो की नाही, TV पाहताना काय दिसतं आपल्याला, जे काही पाहतो त्या ठिकाणी स्वतःलाच योजतो तिथं, म्हणजे मीच आहे तिथं असं समजतो. मीच तसं घातलं तर, मीच तसं वेशभूषा केली तर, आणि तशा रीतीने साक्षात तसं करू लागतो. इतकं ध्यान असतं त्याचं. मग इथं तर वितरागतेचं ध्यान करताना त्याला अशी निर्विकल्प बुद्धी झालेली की तुमच्या ठिकाणीच मी असं ध्यान करत असतानाच मला तोच मी आहे असं वाटू लागतंय. मग ती माझी खोटी बुद्धी असेल, मी काय अनंत चतुष्टयाला प्राप्त झालो नाही. त्यामुळे मिथ्या एव इयम ही बुद्धी माझी भलेही खोटी असेल, परंतु तदपि तरी सुद्धा तृप्तिम अभ्रेष रूपाम तनुते, अशी तृप्ती मला मिळते की त्यामध्ये असं माझं समाधान होऊन जाते की किंचित मात्र ह्यात काय, किती बाहेरून खोटा असू देत पण मला तर असं वाटू लागले म्हणजे खरंच आहे की. म्हणजे काय केलं तिथं त्यांनी, अतिंद्रिय आनंद भोगला आणि त्या कारणाने त्यात इतकं तो आपलं शरीर, घर हे सगळं विसरून गेलेलं आहे. आता ते मला नाहीच आहे, भगवान जसे आहे तसाच मी न्यायिक आहे असं समजून तो स्वतःमध्ये पाहतोय. म्हणून तरी सुद्धा मला योग्य समाधान ती देते ती भक्ती सुद्धा. म्हणून काय सांगितलं, त्वत्प्रसादात तुमच्या कृपेने दोषात मनः अपि, दोषाने युक्त असलेले देखील जे कोणी आहेत जीव, तर ते अभिमत फला भवन्ति, इच्छित फळाला ते प्राप्त होतात. म्हणजे असं काही नाही की ती दोषाने युक्त असलेला सुद्धा त्या ठिकाणी गेला भगवंतांच्या ठिकाणी तर त्याला इच्छित फळ प्राप्त होतच, त्यामध्ये काही शंका नाही. मग आता ते सकाळी चिलातीची गोष्ट सांगितली होती की नाही, मग तो चिलाती किती पापी होता, तो हिंसा करून आला होता. ज्या मुलीला त्याने पळून आणलं तर त्या मुलीला सुभद्रा, मग त्यावेळेस तिला मारलं पण आता आपला पाठलाग करत हा बसलेली किव लागलाय, एवढंच समजलं की तिला तिथं मारून टाकलं आणि पळत गेला तो समोशांना जाऊन पोहोचला. मग आता इतका एवढं पाप करून हिंसा केलेलं, खोटं बोललेलं, चोरी केलेली,
राज्यात तर कुठंच काय, म्हणजे त्याला राजा केलेलं होतं, पण कुठल्याही प्रजेला ते मान्यच झालं नाही. कारण का तर तिचं तेवढं सगळं जुलूम वगैरे कर टॅक्स हे पाहून सगळे राजे, आणि सुख तर हा काही देत नाही, त्याला दिला हाकलून. आणि कुणाला केलं राजा? उपश्रेणिकाला. आणि त्या कारणाने आता या ठिकाणी काय झालेलं आहे की तो उपश्रेणिकालाच घाबरत होता, आणि तो येतोय असं दिसलं की लागलीच त्याला म्हणजे तिला मारून तो समोर शरणात पोचल्याबरोबर दीक्षा पण घेतली. म्हणजे आतून त्याला तर वैराग्य झाला, आपण हे करतो चुकीचं आहे म्हणून. मग इतका दोषात वाणापी, म्हणजे किती दोष केलेला जरी एखादा कोणी जीव असेल तरी सुद्धा तो अभिमत फला भवंती, त्याला इच्छित फळाची प्राप्ती होते. उपश्रेणी काहीच करू शकला नाही, उलट जो त्याला दंड द्यायला आलेला होता तर तो तर आता काय करतोय? नमस्तुकार. दंडवतच घातलं. दंडवत घातलं, म्हणजे दंड द्यायच्या ऐवजी दंडवत घातलं. म्हणजे इतकं शरण आला, म्हणजे अभिमत फलाची, इच्छित फलाची कशी प्राप्ती झाली एवढा दोष असं सुद्धा, हे तर बाहेरून दिसतंय. पण आता अंतरंगाचे त्यांनी आतापर्यंत केलेले दोष हे त्याचं तर त्याला फळ भोगावंच लागणार आहे. ती जिला मारून आलेला असतो ती झालेलीच ती वेंकरी, आणि ती वेंकरी आता हे मुनी म्हटल्यावर त्यांच्यावर कसला भयानक उपसर्ग करते. ती पहिल्यांदा घार होते, वैक्रिक शरीर आहे, डोक्यावर बसते, परत चोचीने 2 डोळे फोडते, आणि म्हणजे इतका उपसर्ग करते की ते काहीतरी बहुतेक सगळ्या अंगामध्ये रोमामध्ये तिने टोची मारल्या, किडी पडली. ते ही झालेली असते बहुतेक मधमाशा. नाही, पक्षीच झाली ती. पक्षीच झाली. पक्षी होऊन परत टोची मारून 2 डोळे फोडून परत मधमाशाचं रूप घेते बहुतेक, असं वाटतं. नाही, पक्षीनीच ते सगळीकडे टोची मारल्या. तुला माझ्या रोमाला भोगायचं होतं ना, आता भोग असं. म्हणून मग ते कितीतरी दिवसपर्यंत हा उपसर्ग झाला, आणि त्या उपसर्गात शेवटी त्यांना म्हणजे इतके स्वभावात राहिले की तिच्याविषयी रागद्वेष नाहीत, किंवा कोण काय करतंय हा विचार पण नाही आलेला. एवढं ते स्वभावात राहिले तर त्यांना केवळ ज्ञान झालं. म्हणजे याच्यातून समजून घ्यायचं की जे आपण केलंय त्याचं फळ भोगणार, पण मग भगवंतांनी इच्छित काय दिलं? जे तुमच्याकडे येतात ते दोषी असलेले सुद्धा इच्छित फळाला प्राप्त होतात असं जे म्हटलं. मग भगवंतांनी काय केलं? इच्छित फळ कोणतं दिलं? दीक्षा झाली ना त्यांची. म्हणजे पाप हा सगळं जो उपसर्ग होता त्या पापाचं निराकरण क्षणात अंतर्मुहूर्तात होऊन जाण्यासाठी हे खूप मोठं त्यांना साधन मिळालं, दीक्षा वगैरे. मग ह्याच्यातून हे सांगायचं की आता बाहेरून पण आणि अंतरंगातून दोन्ही उपादान आणि बहिरंग निमित्त दोन्ही अपेक्षेने त्यांनी आपलं जे काही आहे अनंत सुख गाठलं. मग तशा प्रकाराने इकडून पाहिलं तर आता अध्यात्मदृष्टीने काय सांगितलेलं? पहिल्यांदा प्रादुर्भूत उत्पन्न झालेलं आहे स्थिरपद सुख. स्थिरपद कोणतं आहे? समयसारमध्ये सांगितलं ना की एकमेव स्वाद्य, ज्ञानच हे उत्कृष्ट पद आहे, आणि ते स्वाद्य म्हणजे स्वाद घेण्यायोग्य, त्याचाच अनुभव करण्यायोग्य, आणि त्याच्याद्वारे 9 कथा काहीतरी ते सांगितलेत ना, त्याचे विभाग कस्य बद्ध म्हणतात. हा बरंच ते नाही, ते न मूर्छती वगैरे असे जे म्हणजे सगळं पद आहेत ते सगळे निघून जातात. अशा स्थिर पदाला प्राप्त झालेले. काय काय होतं पदाची प्राप्ती झाली? पदाची प्राप्तीने खऱ्या सुखाला तो प्राप्त होतो. मग त्यामध्ये पाठ असलं तर सांगा, त्यात काय होतं? अनात्म परिहार आणि आत्म्याच्या सुखाची प्राप्ती, अनात्म्याचा परिहार. त्यानंतर कर्म न मूर्छती, म्हणजे कर्म गोळा होत नाही, आश्रव होत नाही, रागद्वेषाची उत्पत्ती होत नाही,
बंद आणि होत बंध आहे तो बंध सुद्धा नष्ट होतो आणि निर्जरा होऊन तो मोक्षाला जातो. असे इथपर्यंत सगळे अशी ती सगळी पदार्थ 204च्या दरम्यान. मग याच्यातून पाहायचं आपल्याला की हे स्थिर पद सुख आपण अपदाची इच्छा करतो, जे आपलं पद नाही त्याची, आणि आपलं खरं पद आहे ते विसरून जातो. म्हणून सतत आम्हाला स्थिर पद जे कोणतं आहे तिकडेच उपयोग देणं आवश्यक आहे, की जे आपल्याजवळ स्वतंत्र रूपाने आहेच. आणि असं असताना आपण काय करतो, परद्रव्यामध्ये रमतो. म्हणून या ठिकाणी परद्रव्यापासून भिन्न कसा आत्मा आहे हे जाणून घेतो. समयसरमध्ये 204 नंबरची गाथा त्याच्यात सांगितलं की कोणत्या बसत नाही. तर इथे सांगितलं की इदम एकम पदम इह काय आहे विंदन्ति, किंतु ते अपि इदम एव एकम पदम अभिनंदन्ति. ते एकाच पदाचं अभिनंदन करतात. कोणत्या एका पदाचं? ज्ञानमेव एकम पदम. तथापि ते पुढे किंवा इकडं तदालंबनात एव भवति. तेच की पुढंच लिहायचंय, पण त्याची सुरुवात यथात्र सवितुर्घन पटल अवगुंठितस्य तद्विघटनानुसारेण प्राकट्यम् आसादयतः प्रकाशन अतिशयभेदाः न तस्य प्रकाशस्वभावं भिन्दन्ति. म्हणजे जो या ठिकाणी सवितू म्हणजे सूर्य, आणि तो सूर्य घनपटल म्हणजे जे ढग आहे, तर त्या ढगाने अवगुंठित म्हणजे झाकला गेलेला, तर त्याला विघटन जसं जसं होत जातं त्या ढगांचं तसं तसं ते प्रगट होत चाललेला सूर्य जो आहे, तर तो असाध्यता म्हणजे प्राप्त करत असताना प्रकाशन अतिशय भेदा, हा प्रकाशनाच्या अतिशयाचे हे भेद आहे, परंतु त्याचा प्रकाश स्वभाव भेदला जात नाही. म्हणजे प्रकाशाच्या स्वभावाचे हे भेद आहेत. म्हणजे काय घेतलं तर प्रकाशाचा अतिशय म्हणजे आता केवळ ज्ञान झालं, त्याच्या आधी बाकीची 4 ज्ञान, मतिज्ञान, शुद्धज्ञान, अवधिज्ञान, मनपरिज्ञान, मग त्यामध्ये कमी जास्त प्रकाश आहे क्षयक्षम ह्या अपेक्षेने, मग त्याच्यात भेद होतो. परंतु प्रकाश स्वभाव हा जो जीवाचं ज्ञान आहे त्यात भेद होत नाही. ते ज्ञान परिपूर्ण आहे आणि परिपूर्ण त्याच्यात प्रकाश स्वभाव आहे. तथा आत्मनः कर्मपटल उदय अवगुंठितस्य तद्विघटनानुसारेण प्राकट्यम् आसादयतः ज्ञान अतिशयभेदाः न तस्य ज्ञानस्वभावं भिन्युः. मग काय सांगितलं त्याप्रमाणे आत्म्यात म्हणजे सूर्याची उपमा घेऊन आता हिच्यावर लावतात. कशामध्ये? आत्म्याच्या ज्ञानावर लावतात. त्याप्रमाणे आत्म्याचा जो कर्मपटल आहे, आत्म्याला झाकणारा कोण आहे तर कर्माचे पोट आहे, आणि त्याचा उदय असलेला आलेला असताना अवगुंठित म्हणजे झाकला गेलेला जो आत्मा आहे, तर ते जसे जसे कर्माचे पटल दूर होतील त्यानुसार प्राकट्य म्हणजे प्रगट होत असताना काय सांगितलं? ज्ञानाचा अतिशयामध्ये भेद झाले, परंतु त्याचा ज्ञानस्वभाव भेदला जात नाही. ज्ञानस्वभाव अनादि अनंत समान आहे. ज्ञानातिशय जसं प्रकाशाचे किरण सकाळी सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत पाहिलं तर त्या किरणामध्ये भेद झाला, पण जो सूर्य मूळचा प्रकाशरूपी आहे त्याच्यात भेद होत नाही हे सांगितलं. तसं आत्म्याच्या ज्ञानामध्ये भेद होत नाही. मग आता त्याच्या अवलंबनाने काय काय प्राप्त होतं ते लक्षात ठेवण्यासारखे पहा. तर अवलंबना
प्राप्तिः नश्यति भ्रान्तिः भवति आत्मलाभः सिद्ध्यति अनात्मपरिहारः न कर्म मूर्च्छति न रागद्वेषमोहाः उत्प्लवन्ते न पुनः कर्म आस्रवति न पुनः कर्म बध्यते प्राग्बद्धं कर्म उपभुक्तं निर्जीर्यते कृत्स्न कर्म अभावात साक्षात मोक्ष भवति. पहा, एक ज्ञानपदाचं आपण अवलंबन घेतलं तर काय काय सांगितलं, त्याच्या अवलंबनानेच म्हणजे ज्ञानाचंच आपण अवलंबन घेतलं तर पदाची प्राप्ती होते. खऱ्या पदाची स्थिर सुख पद म्हटलं की नाही, तर स्थिर पद असलेला शाश्वत पद असलेला ह्या सुखाची प्राप्ती होते. नश्यती भ्रांती, मग ती प्राप्ती झाली की आपोआप काय होतं, जी भ्रांती होती, कोणता भ्रम होता, संसारातच खरं सुख आहे, 5 इंद्रियात सुख आहे, शरीरच मला सुख देतं वगैरे, ही जी भ्रांती होती, मिथ्या भ्रांती, खोटी परिणती, तर ती आपोआपच ज्ञानाच्या अवलंबनाने काय होतं, नष्ट होते ती भ्रांती. मग हे सांगितलं दुसरं पद. तिसरं सांगितलं भवती आत्मलाभ. त्यानंतर सांगितलं मग आत्म्याचा लाभ होतो. ह्याची प्राप्ती झाली की कशाचा लाभ झाला, आपला आत्मा आपल्या जवळच आहे पण त्याचा लाभ होतो, म्हणजे असून नसल्यासारखं त्याची इतकी अनादिकाळापासून उपेक्षा केली. म्हणून आता त्याला म्हटलं की ज्ञानाने एवढा फायदा झाला की भेद विज्ञान करून आत्म्याचा लाभ झाला, पर्यायित आत्मा प्रगट झाला. आणि त्याच्या पुढे काय सांगितलं, अनात्म्याचा परिहार होतो. म्हणजे जे आजपर्यंत अनात्मा वगैरे ह्यालाच आपलं स्वरूप जाणलं, तर ते सगळं शरीर वगैरे घर हे सगळे अनात्मा आहे. जे आत्म्याला सोडून आहे ते सगळं अनात्मा आहे. परद्रव्य त्याचा परिहार झाला. मग त्यावेळेस कर्म गोळा होत नाही म्हणून सांगितलं. जे कर्म कशाने गोळा होत होते, अनात्म्याला आत्मा समजल्यामुळे किंवा त्यातच एकत्व बुद्धी केल्यामुळे. पण आता ते कर्म येणारच नाही आपल्या अवतीभोवती. केव्हा भुंगे केव्हा येतात, भुंगे केव्हा लागतात, कुठं लागतात, वास असताना, सुगंध आला काहीतरी कुठून तरी काय असेल तर त्याला बरोबर तिथं भुंगे येतात. मग आम्हाला सुद्धा कसं कर्म येत होतं, आपले परिणाम पकडून ते कर्म येत होतं. विभाव परिणाम झाले की किंवा आपण अपदामध्ये राहिलो की न रागद्वेष मोह उत्प्लवन्ते, आणि रागद्वेष मोह हे आता येत नाही, प्रगट होत नाही. न पुन्हा कर्म आश्रवते, त्या कारणाने रागद्वेष नाही झाले तर कर्माचा आश्रव कसा होईल, अर्थात कर्मांचा आश्रव होत नाही. न पुन्हा कर्म बंधते, आणि त्या कारणाने पुन्हा कर्माचा बंध होत नाही. प्राग्बद्धम कर्म उपभुक्तम निर्जीर्यते, आणि पूर्वी जे कर्म बांधलेलं होतं ते आता निर्जरा होऊन चाललंय, म्हणजे नष्ट होत आहे. ते काय राहत नाही आपल्याजवळ, बाहेरून आले बाहेरच निघून जाणार आहे. आणि कृष्ण कर्म अभावात, संपूर्ण कर्माचा अभाव झाला की साक्षात मोक्ष होतो. म्हणून आहे का खोटी बुद्धी ही, तुमचं ध्यान केलं म्हणजे कोणाचं ध्यान केलं तर निश्चयाने आपल्या आत्म्याचंच ध्यान केलं तर आपोआपच काय होतं की तिथं अरिहंत भगवानांनी ते माझे पूज्य पवित्र नमस्कार करण्यायोग्य वंदनीय असं म्हटलं होतं. जोपर्यंत 2 मध्ये बुद्धी आहे आणि मी भक्त आहे ते भगवान आहेत, पण आता ती बुद्धीच राहिली नाही, कारण इतका तो ध्यान करतो स्वरूपाचं की त्यामध्ये आपोआपच हे सगळं लयाला जातं. तेच इथं सांगितलं की कुठल्याही प्रकारची ही सगळी आपत्ती जी होत होती ती आपल्याच परिणामाने होत होती, आणि ते आता परिणाम आपले असे झालेले की ज्ञानपदामध्ये स्थित राहिला आपला परिणाम, आणि त्या ज्ञानपदात राहिलं की अज्ञान स्वरूप आता काहीच प्रगट होत नाही. जे होतंय ते सगळं काय आहे, जे ज्ञानात राहिल्याने कुठल्याही पदाचे म्हणजे ह्याच्यात म्हणतो ना नाथ तुम्हारी पूजा मी, मग त्याच्यात ते म्हणतो चाहू नाही इंद्रपद काहीतरी चाव करू मी स्वाहा.
इंद्र नरेंद्र ह्या पदाची म्हणजे चक्रवर्तीच्या आहे. मोठ्याने म्हणायचं. आधीचं काय लाईन पण हम्म. हो म्हणा की नाथ तुम्हारी पूजा में सब स्वाहा करने आया तुम जैसा बनने के कारण शरण तुम्हारी आया पंचेंद्रिय का लक्ष्य करूं मैं इस भक्ति में स्वाहा इंद्र नरेंद्रों के वैभव की चाह करूं मैं स्वाहा तेरी साक्षी से अनुपम में यज्ञ रचाने आया तुम जैसा बनने के कारण शरण तुम्हारी आया म्हणजे याच्यात काय सांगितलं? 5 इंद्रिय सुद्धा मला उपयोगी नाहीत हे दाखवलं. कारण का तर 5 इंद्रियावरच इतकं अनादी काळापासून आपण काय केलंय, एकत्व बुद्धी करून तेच मला विषय गुण घ्यायचे आहेत. त्याला सोडून दुसरं माझं कोणतंही सर्वस्व नाही, हेच माझं सर्वस्व. म्हणून पंचेंद्रिय का लक्ष्य करू मी भक्ती मी स्वाहा. म्हणजे 5 इंद्रियांचे विषय वगैरे हे सगळे आता ह्या भक्तीमध्ये इतके स्वाभाव होऊन गेले की अतिंद्रिय स्वरूपाला जाणलं की 5 इंद्रियाच्या विषयाची बुद्धी राहिली नाही. इंद्र नरेंद्र वगैरे वैभवांची मी इच्छा करत नाही. आपल्याला काय वाटतं की मी एवढं केलंय, पूजा एवढी केली, मी एवढं तप केलं, मी एवढं ध्यान केलं किंवा एवढं काही जाप वगैरे केले, अनुष्ठान केलं, तर मी नक्कीच आता स्वर्गात इंद्र होणार. कशाची इच्छा होते? स्वर्गात इंद्र होण्याची. किंवा आता सुद्धा इंद्राची कल्पना करून ते काही मुकुट वगैरे घालून नसतात पंचकल्याणीमध्ये सगळं इंद्रासारखं वैभव करायचं. त्याच्यापेक्षा उत्कृष्ट मनुष्याचं तर स्वरूप म्हणजे तो संयमी आहे. साध्या वेशात, पांढऱ्या वेशात उलट त्यांनी भक्ती केली तर त्या इंद्रापेक्षा जास्त फळ मिळतंय. परंतु याला अजून ते इंद्रासारखीच पूजा करण्याचे भाव होतात. म्हणून काय आहे की वास्तविक रूपाने याच्यापेक्षा उत्कृष्ट आपल्याला जे साधता येतंय तिकडं जर लक्ष केलं तर इंद्राच्या पदाची पण इच्छा होत नाही. नरेंद्र म्हणजे चक्रवर्ती, चक्रवर्ती व्हावा अशी पण इच्छा होत नाही. शुभम चक्रवर्ती जो चाललेला होता त्याने पूर्वभवात मुनी दीक्षा घेतलेली, पण लक्ष कुठे गेलं की कुठलं तरी एक असंच विमान किंवा ते काही दृश्य पाहिलं जाताना, समोरून जाताना दिसलं की मला सुद्धा ह्या तपाचं फळ चक्रवर्ती होता यावं, हे निदान केलं. आणि त्या निदानाचं फळ काय मिळालं शुभम चक्रवर्तीला? नरक. का नरक मिळाला? रसनेंद्रियाच्या विषयात आसक्ती होती. तेवढीच एक कमजोरी पकडून त्या वेंतराने बरोबर काय केलं, समुद्रात नेलं फळाच्या आमिषाने म्हणजे लोभाने. आणि मग तो गेला त्याच्याबरोबर. आणि गेल्यानंतर त्याला बरोबर मध्यावर आलं, समुद्राच्या मध्यावर नाव आलं की ते डगमगू लागले. मग तो नमकार मंत्र म्हणू लागला चक्रवर्ती. मग नमकार मंत्राची एवढी शक्ती की ते बुडूच शकत नाही. किती काय झालं, वेंतराने हे वैकृक शरीराने निर्माण केलेलं. मग तो काय करू शकला नाही. त्याच्या लक्षात आलं की हा नमकार मंत्र म्हणतोय. म्हटल्यावर त्याने सांगितलं त्याची श्रद्धा नष्ट करण्यासाठी पाण्यावर नमकार मंत्र लिहायला सांगितलं. त्याच्यावर पाय ते, मग मी तुला वाचवतो की बुडवतो. पण एवढं त्याला भान सुद्धा राहिलं नाही की त्याने फक्त आपल्या शरीराचे महत्त्व इथं प्रकट झालं की शरीराचे प्राण वाचण्यासाठी नमकार मंत्राची भक्ती पण गेली. त्याच्यावर खरोखरच लिहून पाय दिला. म्हणजे परिणाम इकडं तर पाण्यावर लिहिपर्यंत काही राहत नाही अक्षर ती, पण परिणाम त्याचे चुकीचे झाले. त्या परिणामाचं फळ काय मिळतं,
नरकातच गेला. म्हणजे निदानाचं फळ हे कधी पण चांगलं नसतं. म्हणून आम्हाला भोगाची इच्छाच कुठल्या राहिली नाही. इंद्र नरेंद्र की वैभवती चाह करू मै स्वाहा. फक्त 2च पदं घेतली, इंद्र नरेंद्र. पण असं जे जे कुठली पण इच्छा झाली तरी सुद्धा ते काय आहे, दुःखालाच कारण आहे. म्हणून स्वतः